नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना MPSC, पोलीस भरती, आर्मी भरती यांच्यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा अम्मा की पढाई हा अभिनव उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येतोय। या उपक्रमातील चाचणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून 3000 विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। 13 एप्रिल रोजी शहरातील 4 परीक्षा केंद्रांवरती ही चाचणी परीक्षा घेण्यात आली होती। त्यानंतर 21 एप्रिल रोजी उत्तरखरिता परीक्षा घेण्यात आली। 26 मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून गुणवत्तानिहाय सीमारेषेनुसार निश्चित करण्यात आल्या होत्या। त्यानुसार निवडलेल्या 300 विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। जून महिन्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र पडताळणी करून प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे। या वर्गांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन, मोफत अभ्यासिका, शैक्षणिक साहित्य तसेच दर रविवारी अधिकाऱ्यांद्वारे विशेष मार्गदर्शन सत्र अशी सुविधा दिली जाणार आहे। या अभिनव उपक्रमांमुळे आर्थिक अडचणींमुळे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मोफत प्रशिक्षण मिळणार असून त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर व्हायला मदत होणार आहे। आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत। अम्मा की पढाई या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरतोय। अनेक विद्यार्थी फक्त आर्थिक अडचणींमुळे आपल्या स्वप्नांना आवर घालतात। त्यामुळे या उपक्रमांच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्यामध्ये वाढ करणं हेच आमचं ध्येय आहे, अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे। या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता MPSC आणि UPSC आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय या आमदारांनी घेतलेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।